हे गाईज कसे आहात तुम्ही. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज मी आलो आहे काल माझ्या गावाला आणि हा ब्लॉग मराठीमधून असेल कारण मी चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर, रसाळ गडावर. मी, माझा काका आणि माझा भाऊ आम्ही तिघेजण जाणार आहे. मी मम्मी पप्पा तिकडे येणार डायरेक्ट. तर आत्ता मी आता वाटले सकाळचे किती 5:45 वाजले. मी 5 वाजता तुटलेलो पण जरा फ्रेश वगैरे होईस तर आता मी आंघोळीला जाईल. पहिले थोडा अजून फ्रेश वगैरे व्हायला टाईम लागेल कारण काका आणि काकाची पण आंघोळ बाकी, माझी पण आंघोळ बाकी. तर मग भाऊ पण येणार आहे. मग भाऊला घेऊन, माझ्या भावाला घेऊन मग आम्ही तसंच तिथून निघणार आहे. तर आपण डायरेक्ट पुढेच भेटूया. सो फायनली गाईज तयारी वगैरे झाली. आता शूज घालतो. शूज घालून झालं तयारी. आता भावाकडे जायचं त्याला घ्यायला आणि मग तसंच मग गडावर जाणार आम्ही आता महाडमध्ये. तर आम्ही जाणार आता खेडमधून पण आतमध्ये थोडा आहे, काहीतरी 5-6 किलोमीटर आय थिंक आहे. तर तिथून डायरेक्ट मग गडावर जायचं. तर वेदू शेठ भेटलेले आहेत आता आपल्याला फायनली. घाल लवकर चल. हा टी शर्ट घालतोय का ट्रायपॉड? अरे हां, चला गाईस ट्रायपॉडचा पण बंदोबस्त झालेला आहे. अगो तर आता ह्याच्यावरनं ब्लॉगिंग करू आता आपण. का बघ, हा गाईज माझा भाऊ आहे. काय हा माझा भाऊ आणि तो का तिथं काका आहे. तर आता आम्ही 3 जण जाणार आहे ह्यावाल्या गाडीवर. आपाची. तर आता गाडी बघू, मी चालवेल नाही मीच चालवेल, शक्यतो मीच चालवेल. नाही तर मग हा पण ड्रायव्हर आहे, तो पण ड्रायव्हर आहे. तिघांना गाडी चालवता येते. आता मी ट्रायपॉड लावला आहे तर जरा कम्फर्टेबल वाटतं आहे. सगळी आमच्या भावाची कृपा. लाज वाटते त्याला. टाकणार रेड्या. हा बघा माझा काका. हाय तर बोल, हाय तर बोल. तू तर हाय बोललाच नाही. यो बॉय. तर चला आता निघूया पुढे भेटूया आता. तर फायनली गाईज आम्ही आता इथे खायला थांबलो आहे कारण आम्ही सकाळी काय खाऊन नव्हतो निघालो, असंच निघालेलो म्हणजे आत्ता. तर पोलादपूरला थांबलो आहे आम्ही इथे खायला. तर ते दोघं जण तिथे आहेत. तर आता आम्ही खाऊ थोडं आणि नंतर निघू. A few moments later. सो फायनली गाईज खाऊन वगैरे झालेलं आहे. तर आता मी गाडी चालवणार आणि दोघं जण बसणार पाठीच बसणार दुसरं. सो गाईज आम्ही आता इथं थांबलेलो जरा. सगळं भारी व्ह्यू आहे इथून, तुम्हाला दाखवतो थांबा. नाही लांब नाही त्यांच्या. सो गाईज आता आम्ही घाटात आलोय. तर घाटात पण भारी भारी व्ह्यू आहेत.
तर घाट उतरल्यानंतर आम्ही खेडला पोहोचणार आणि नंतर मग तिकडून अजून थोडं पुढे जायचं मग नंतर आपण डायरेक्ट रसाळ गडावर आपण डायरेक्ट पोहोचणार. आता आम्ही घाटात आहे तर आपण आता उतरू आणि नंतर भेटू तुम्हाला. पोचलेलो आहेत आणि ते आमच्या कुलदेवतीचं मंदिर आहे कालकाईचं. तर आम्ही इथं आता पाया पडायला चाललो आतमध्ये. तर ते बघा तिथे टेम्पल आहे तो वाला, तो व्हाईट कलरचा. वेदू इकडे. आता आम्ही चाललो आतमध्ये. तुम्हाला पुढे भेटतो, दाखवतो तुम्हाला. जर अलाउड असेल आतमध्ये व्हिडिओ काढायला तर मग अलाउड असेल ना तर मग आतमध्ये दाखवतो तुम्हाला. कालकाईचा बघा हा मंदिर आहे कालकाईचं आमच्या. आतमध्ये आमची कालकाई आहे. काहीच दर्शन बिर्शन झालेलं आहे आता आणि आम्ही आता इथे बाहेर आलेलो आहे. तर इथे असं थोडंफार आहे. इकडे बघा मस्त असं केलं आहे. वेदू तिकडे फोटो काढत होता आणि माझा काका आहे तो बाहेर गेला आहे जरा. तर आता बघू. मम्मी पप्पा पण येत आहेत. त्यांना अजून 15-20 मिनटं लागतील बोलत आहेत. कारण थोडा उशीर झाला त्यांना निघायला. तर त्यांना अजून 15-20 मिनटं लागत आहेत. तर बघू आता. गेलो तर पुढे जाऊ आम्ही, नाही तर मग थांबू इथं थोडं त्यांची वाट बघत. तर आता भेटू तुम्हाला पुढेच. गाईज मम्मी पप्पा आलेले आहेत. खूप वेळ झाला, अर्धा एक तास झाला आम्ही इथेच होतो. खूप वेळानंतर आलेत. तर आता त्यांचं पण दर्शन वगैरे झालं आहे. तर आता आम्ही जाणार आहे गडावर. हे लोक बघा इथे शॉपिंग करत आहेत. ते काहीतरी घेतात इथे, बाली वगैरे घेतात वाटतं. तर आता बघू, गाडी चालवतो आता मी. मग आता भेटू तुम्हाला पुढे. हां सो गाईज आता हे बघा इथून असं आतमध्ये जायचं. इथे लेफ्ट मारायचं. ती बघ ती समोर गाडी त्यांची आहे. तर इकडून आपल्याला सरळ जायचं. तर माझ्या काकाला सुसू झाले जोराची. सो गाईज सुसू बिसू सगळं झालेलं आहे. तर माझा काका. तर ती समोरची वॅगनर आहे ना, तर तो तिथे त्याच्यात माझे मम्मी पप्पा आहेत. तर तो तिकडे चालला आहे. कारण दोघांना कम्फर्टेबल होईल ना, मग कारण का ट्रिपची जरा कसं हार्ड पडेल म्हणून तो तिकडे गेला आहे. आणि आता आम्ही दोघं जण जाणार आहेत फक्त. तर पुढे भेटू. सो गाईज इथून आता लेफ्ट घ्यायचं आहे बघा हा वाला. पकड पकड पकड. आमचा रसाळगड. आपल्याला तिकडे वर जायचं आता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गाईज पोचलोय रसाळगडावर. आता इथून पुढे सरळ जागा गेल्यावर ना, इथून आतमध्ये गेल्यावर मग तिकडून चालायला रस्ता आहे. हा बघा आमचा रसाळगड हा आहे. सह्याद्रीचा पर्वत.